लहानाचे मोठे होणे ऐकायला किती सोपे वाटते ना. पण खरं सांगायचं तर ही केवळ वयाची वाढ नसते. आजच्या या विश्लेषणामध्ये आपण पाहणार आहोत की एका लहान मुलाचे रूपांतर पूर्ण वाढ झालेल्या व्यक्तीत होताना शरीराच्या आत नक्की कोणती मोठी आणि अचूक मोहीम राबवली जाते. चला तर मग मानवी शरीराच्या या गुंतागुंतीच्या पण तितक्याच अद्भुत प्रवासाच्या खोलात जाऊया. आता विचार करा, 12-13 वर्षांच्या मुलांचे कपडे अचानक रातोरात लहान कसे होतात? किंवा एखाद्या मुलाचा आवाज अचानक घोगरा का वाटू लागतो? बुझो आणि पहेली या पात्रांना पडलेले हे प्रश्न कदाचित तुम्हालाही कधीतरी पडली असतीलच. अचानक चेहऱ्यावर मुरुमे येतात, कधी मिसरूड फुटू लागते. हे सगळे बदल इतक्या वेगाने का घडतात? आणि यामागे शरीराची कोणती यंत्रणा काम करत असते? हेच आपण आज उलगडून पाहणार आहोत. तर हा प्रवास समजून घेण्यासाठी आपण काही टप्पे पाहणार आहोत. पौगंडावस्था आणि यौवन, बाहेरून दिसणारे शारीरिक बदल, या बदल्यांमागील संप्रेरके किंवा हॉर्मोन्स, प्रजोत्पादन काळ आणि चक्र, आणि शेवटी बाळाचे लिंग कसे ठरते. सुरुवात करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून, पौगंडावस्था आणि यौवन. आता पौगंडावस्था म्हणजे नक्की काय? तर हा आपल्या आयुष्यातील असा अनोखा काळ आहे जो साधारणपणे 11वी-12वीच्या आसपास सुरू होतो आणि 18 किंवा 19व्या वर्षापर्यंत चालतो. हा काळ म्हणजे बालपण आणि प्रौढावस्था यांना जोडणारा एक पूलच आहे, जिथे शरीरात प्रजोत्पादन परिपक्वता येते. गंमत म्हणजे ही प्रक्रिया प्रत्येकासाठी अगदी सारखी नसते. मुलींमध्ये याची सुरुवात मुलांपेक्षा साधारण 1-2 वर्षे आधीच होते. आणि हो, इंग्रजीत 13 ते 19 या वयाला टीनएज म्हणतात, हे तुम्हाला माहीत असेलच. म्हणूनच या वयातील मुलांना आपण टीनएजर्स म्हणतो. पुढे वळूया. दुसरा टप्पा म्हणजे बाहेरून दिसणारे शारीरिक बदल. आता उंची वाढणे हा सर्वात ठळक बदल आहे. पण इथे एक गंमत आहे. वाढीची ही प्रक्रिया एका सरळ रेषेत चालत नाही. ही जणू काही एक जैविक शर्यतच आहे. सुरुवातीला म्हणजे 8 ते 12 वर्षांच्या दरम्यान मुलींच्या उंचीवाढीचा वेग मुलांपेक्षा खूप जास्त असतो. पण जसजसे वेळ पुढे जाते तसतसे मुलेही वेगाने वाढू लागतात आणि साधारणपणे 18व्या वर्षापर्यंत मुले आणि मुली दोघेही त्यांच्या कमाल उंचीच्या मर्यादेपर्यंत पोहोचतात. त्यानंतर मात्र ही वाढ थांबते. पण तुम्हाला माहीत आहे का, भविष्यात एखाद्याची पूर्ण उंची किती असेल याचा एक अगदी सोपा अंदाज लावता येतो. यासाठी एक छोटेसे जैविक गणित आहे. फक्त सध्याचे वय आणि सध्याची उंची यांची नोंद घ्यायची आणि वाढीच्या तक्त्यानुसार असलेल्या पूर्ण उंचीच्या शेकडा प्रमाणाने त्याला भाग द्यायचा. मग आलेल्या उत्तराला 100ने गुणले की भविष्यातील अंतिम उंचीचा अगदी योग्य अंदाज आपल्याला मिळतो. आहे की नाही रंजक? केवळ उंचीच वाढत नाही तर शरीराचा संपूर्ण आकारच बदलतो. मुलांमध्ये खांदे रुंद होऊ लागतात, छातीचा घेर वाढतो आणि स्नायूंची वाढ अधिक ठळकपणे दिसू लागते. शरीर स्वतःला मजबूत बनवत असते. या उलट मुलींमध्ये कमरेखालचा भाग अधिक रुंद होतो. हे सगळे बदल म्हणजे मानवी शरीर स्वतःला प्रौढावस्थेसाठी आणि भविष्यातील जबाबदाऱ्यांसाठी अगदी पद्धतशीरपणे तयार करत असते. आणि एक लक्षवेधी बदल म्हणजे आवाजातील बदल. गळ्याच्या आत असलेल्या स्वरयंत्राची म्हणजे लॅरिंग्सची ह्या काळात वेगाने वाढ होते. मुलांमध्ये तर ते इतके मोठे होते की गळ्याच्या बाहेर एका गाठीसारखे स्पष्ट दिसू लागते. यालाच ॲडम्स ॲपल म्हणतात. यामुळेच मुलांचा आवाज अचानक घोगरा होतो. हे अगदी एखादे नवीन वाद्य ट्यून करण्यासारखे आहे. काही काळानंतर ही ट्यूनिंग पूर्ण होते आणि आवाज पुन्हा सामान्य पण पूर्वीपेक्षा अधिक खोल व भारदस्त होतो. आता हे झाले बाहेरून दिसणारे बदल, पण आतमध्येही बऱ्याच घडामोडी सुरू असतात. या काळात स्वेद ग्रंथी म्हणजे घामाच्या ग्रंथी आणि तैल ग्रंथी ओव्हरटाईम काम करू लागतात. यामुळे चेहऱ्यावर मुरुमे किंवा पिंपल्स येतात. हा खूप सामान्य पण भावनिकदृष्ट्या नाजूक टप्पा असतो. पण याच वेळी मेंदूची क्षमता सर्वोच्च पातळीवर असते. शिकण्याचा वेग प्रचंड असतो आणि मानसिक भावनिक स्वातंत्र्य विकसित होत असते. विचारांमध्ये एक प्रकारची परिपक्वता येऊ लागते. आता वळूयात तिसऱ्या भागाकडे, या सर्व बदलांमागील संप्रेरके म्हणजेच हॉर्मोन्स. मुलांच्या चेहऱ्यावर दाढीमिश्या येणे, छातीवर केस येणे किंवा मुलींमध्ये स्तनांची वाढ होणे, या सर्व शारीरिक वैशिष्ट्यांना दुय्यम लैंगिक लक्षणे म्हणतात. आता ही लक्षणे स्त्री आणि पुरुष यांच्यातील भेद स्पष्ट करतात. ह्या संपूर्ण जैविक नाटकाचे जे मुख्य दिग्दर्शक आहेत ते म्हणजे अत्यंत सूक्ष्म पण शक्तिशाली रसायने, ज्यांना आपण संप्रेरके किंवा हॉर्मोन्स म्हणतो. आता घामाच्या किंवा लाळेच्या ग्रंथींना विशिष्ट नळ्या असतात
पण या हार्मोन्सना सोडणाऱ्या अंतःस्रावी ग्रंथी अगदी वेगळ्या असतात. त्यांना नळ्या नसतात, म्हणून त्या नलिका विरहित असतात. त्या आपले रासायनिक दूध थेट रक्तप्रवाहात सोडतात. मग रक्ताच्या माध्यमातून हे संदेश शरीराच्या अगदी योग्य त्या ठिकाणी म्हणजेच टार्गेट साईटवर पोहोचवले जातात. शरीराच्या आत चाललेली ही खरोखरच एक अत्यंत प्रगत अशी नियंत्रण यंत्रणा आहे. आणि हा सर्व साखळीचा एक मुख्य नियंत्रक असतो मेंदूमध्ये असलेली पीयूषिका ग्रंथी म्हणजेच पिट्युटरी ग्लँड. ही ग्रंथी जणू काही शरीराची मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा सीईओ असते. ही मुलांमधील वृषण आणि मुलींमधील अंडाशयाला त्यांच्या कारखान्यांमध्ये अनुक्रमे टेस्टोस्टेरॉन आणि एस्ट्रोजन तयार करण्याची सूचना देते. ही आदेशांची साखळी इतकी अचूक असते की शरीरातील प्रत्येक बदल अगदी योग्य वेळी घडून आणला जातो. यानंतरचा चौथा टप्पा आहे प्रजोत्पादन काळ आणि चक्र. प्रजोत्पादन क्षमता म्हणजे नवीन जीव निर्माण करण्याची शरीराची क्षमता. पण इथे पुरुष आणि स्त्रियांमध्ये एक मोठा फरक आहे. त्यांची जैविक घड्याळं वेगवेगळ्या वेळेनुसार चालतात. पुरुषांमध्ये एकदा काही सुरुवात झाली की शुक्राणू निर्मितीची प्रक्रिया अगदी दीर्घ काळापर्यंत सुरू राहते. पण स्त्रियांचे जैविक घड्याळ एका निश्चित वेळापत्रकानुसार चालते. ही क्षमता साधारणपणे 10व्या किंवा 12व्या वर्षापासून सुरू होते आणि वयाच्या 45 ते 60 वर्षांच्या दरम्यान ती पूर्णपणे थांबते. निसर्गाचे हे एक अतिशय काटेकोर नियोजन आहे. स्त्रियांच्या शरीरात दर महिन्याला चालणारे हे चक्र संप्रेरकांनी अगदी अचूकपणे नियंत्रित केलेले असते. दर 28 ते 30 दिवसांनी अंडाशयातून एक परिपक्व अंडपेशी बाहेर पडते. त्याचवेळी गर्भाशय एका संभाव्य नवीन जीवाचे स्वागत करण्यासाठी आपली भिंत जाड आणि मऊ बनवून स्वतःला तयार करत असते. पण जर त्या अंडपेशीचे फलन झाले नाही तर ही सगळी तयारी निरुपयोगी ठरते आणि मग ती अंडपेशी आणि गर्भाशयाचे अस्तर मासिक पाळीच्या रूपात शरीराबाहेर टाकले जाते. हे निसर्गाचे एक नियमित आणि शरीर स्वच्छ ठेवणारे चक्र आहे. आणि आता शेवटचा 5वा भाग, बाळाचे लिंग कसे ठरते. जेव्हा नवीन जीवाची निर्मिती होते तेव्हा जन्मणारे बाळ मुलगा असेल की मुलगी हे एका अत्यंत सूक्ष्म पातळीवर ठरते. आपल्या पेशीच्या केंद्रकामध्ये दोऱ्यासारख्या रचना असतात, ज्यांना आपण गुणसूत्रे किंवा क्रोमोझोम्स म्हणतो. ही गुणसूत्रे म्हणजे जणू शरीराची आणि भविष्याची माहिती साठवून ठेवणारी सूक्ष्म पुस्तकेच आहेत. फलित अंड्यामध्ये या गुणसूत्रांची जी विशिष्ट जुळवाजुळव होते त्यामध्येच बाळाचे लिंग आणि त्याचे संपूर्ण जनुकीय कोडिंग दडलेले असते. हा निसर्गाचा असा आराखडा आहे जो अगदी अचूक काम करतो. तर विचार करा, एका साध्या पेशीतील सूक्ष्म जनुकीय रचनेपासून ते किशोरवयीन मुलाच्या आवाजात होणाऱ्या अचानक बदलापर्यंत मानवी शरीर एका अचूक आणि वैश्विक वैज्ञानिक प्रक्रियेचं पालन करत असते. हे सगळं थक्क करणारं नाही का? मोठे होण्यामागील हे विज्ञान केवळ एक साधी प्रक्रिया नाहीये, तर तो निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार आहे जो आपल्याला मानवी शरीराच्या अफाट क्षमतेची जाणीव करून देतो. या निसर्गाच्या करामतीबद्दल तुम्हाला काय वाटते? नक्की विचार करा. एका लाईकमुळे मोटिवेशन मिळतं, एका शेअरमुळे दुसऱ्या विद्यार्थ्याला मदत होते आणि एका सबस्क्राईबमुळे आमचं एज्युकेशनल फॅमिली वाढतं. म्हणून आत्ताच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्रेया एज्युकेशन हब.